नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता काव्या आणि जीवाच्या नात्याचं सत्य हे समोर येणार आहे। ते कशा पद्धतीने समोर येणार आहे, एक व्हॉइस नोट असते म्हणजे जीवाने काव्यासाठी केलेली प्रेमाची कविता असते आणि ती कविता त्याच्या स्वतःच्या आवाजात त्याने काव्यासाठी पाठवलेली असते आणि ती कविता जेव्हा काव्य ऐकत असते तेव्हा मात्र हे सत्य समोर येणार आहे। आता हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासोबतच तो हँडमोल्ड जो आहे तो नंदिनी पाहणार आहे आणि त्यामुळं नंदिनीला समजणार आहे की के म्हणजे कोण आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने घडणार त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। इकडे पार्थ खूप टेन्शनमध्ये असतो। युग आज ऑफिसमध्ये आलेला असतो। युग हा पार्थसोबत बोलत असतो। पार्थला म्हणत असतो की दादा काय चाललंय हे, फक्त आणि फक्त तूच समजून घ्यायचं का प्रत्येक वेळेस, असं युग बोलत असतो। तेव्हा पार्थ म्हणत असतो अरे तसं नाही आहे। पार्थ त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, मी मोठा आहे ना, ती जबाबदारी आहे माझ्यावरती। परंतु युग म्हणत असतो हो दादा बरोबर आहे, तू मोठा आहेस, पण सगळ्या जबाबदारी तूच घेतल्या पाहिजेत असं थोडंच आहे। आणि मला सांग आता ह्या लग्नामुळे जर सगळ्यांना एवढाच त्रास होत असेल, तुमच्या दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर या लग्नातून मार्ग काढणंच मोकळं आहे असं युग समजवत असतो। परंतु पार्थ म्हणत असतो हे लग्न मी घरातल्यांचा विचार करून केलं, हे लग्न मी घरातल्यांसाठी केलेलं आहे, परंतु या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा ना तेच मला कळत नाही आता। कारण काहीही झालं तरीही या सगळ्याचा त्रासच मला खूप होतोय, माझी खूप चिडचिड होते। युग म्हणतो की दादा जे घडलंय ते पूर्णपणे विचित्रच आहे, त्यामुळे यातून मार्ग काढणं म्हणजे एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे या सगळ्यातून बाहेर पडणं। या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं हे तुला चांगलंच माहिती आहे। या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग आहे की या लग्नातून बाहेर पडणं। तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो नाही युग, कसं आहे एवढं सहजासहजी आपल्याला बोलून चालत नाही, एवढं सहजासहजी निर्णय घेता येत नाही, आपल्याला शांतपणे विचार करावा लागतो आणि त्या गोष्टी घरातल्यांचाही विचार करून कराव्या लागतात। हे सगळं आता पार्थ युगला सांगत असतो। तो म्हणत असतो मी हे लग्न घरातल्यांचा विचार करून केलेलं होतं, माझ्या घरच्यांना काय वाटेल याचा विचार करून मी ते केलेलं होतं, त्यामुळं एवढं सहजासहजी मला त्यातून माघार घेता येणार नाही। इकडे नंदिनी जेवण आवरत असते, त्याचबरोबर तिथे तिच्यासोबत मानिनी असते। नंदिनी म्हणते की आई आज पण जेवण खूप शिल्लक राहिलेलं आहे, मला कळतच नाहीये की काय करायचं। तेव्हा मानिनी म्हणते तुम्ही कोणी व्यवस्थित जेवलंच नाहीये, तू पण व्यवस्थित खाल्लेलं नाहीये, मला सांग काव्या जेवायला आली नाही म्हणून खाल्लं नाहीयेस का? तेव्हा नंदिनी म्हणते नाही तसं नाहीये। तेव्हा मानिनीला नंदिनी विचारते आई मी काव्यासाठी, तेव्हा मानिनी म्हणते अगं मी तुला तेच सांगत होते की ताट वाढून वरती काव्यासाठी घेऊन जा, तिला पण खाऊ घाल, तिलाही बरं वाटेल, कसं आहे तिला थोडासा वेळ देणं गरजेचं आहे गं। तेव्हा नंदिनी म्हणते हो आई मी तुम्हाला तेच विचारणार होते ना, बरं झालं तुम्हीच मला स्वतःहून सांगितलेलं आहे। हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे काव्या जीवाचे फोटो पाहत बसलेली असते। मोबाईलमधले जीवाचे फोटो पाहून तिला बरं वाटत असतं आणि म्हणूनच तिनं ते फोटो पाहत बसलेली असते। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की नंदिनी ताट घेऊन आलेली असते। त्या क्षणी नंदिनी आलेली पाहून काव्या तो मोबाईल बंद करते आणि मग नंदिनी तिच्याकडे पाहत असते। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा काव्या हे सगळं करत असते तेव्हा मात्र नंदिनी तिथं आलेली आहे ही गोष्ट काव्याच्याही चांगलीच लक्षात येते आणि काव्या तिच्याकडे पाहू लागते। काव्या म्हणत असते काय? तेव्हा नंदिनी म्हणत असते अगं तू जेवली नाहीयेस ना म्हणून तुझ्यासाठी आणलंय, मला माहिती आहे तुला भूक लागलेली आहे। लगेचच काव्या नंदिनीला म्हणत असते नाही मला नकोय, मला नाही खायचं हे सगळं, असं ती सांगू लागते। तेव्हा नंदिनी मात्र तिला म्हणत असते हो मला माहिती आहे तुला खायचं आहे का नाही ते, पण मी तुझ्यासाठी आणलेलं आहे, असं म्हणत ती काव्याला तिथे भरवत असते। काव्या म्हणत असते माई नकोय मला। नंदिनी म्हणते की आई लहान असताना जशी तुला कडेवर घेऊन भरवायची तशी इच्छा आहे का तुझी, पण आता मी नाही भरवू शकत तुला कडेवर घेऊन, असं नंदिनी काव्याला बोलत असते। तेव्हा काव्या शांतच असते। तेव्हा नंदिनी म्हणते मान्य मला, मी तुला कडेवर घेऊन नाही भरवू शकणार, पण मी माझ्या पद्धतीनं तुला भरवणार आहे, जसं तुला आई भरवायची तसंच वाटेल, असं नंदिनी बोलत असते। तेव्हा मात्र काव्या नंदिनीकडे पाहत असते। काव्या म्हणत असते की काय झालं? तेव्हा नंदिनी म्हणते की हा घास बाबांचा, असं म्हणत नंदिनी तिला घास भरवायला सुरुवात करते। हा घास बाबांचा आहे असं सांगते। त्यावेळेस ती म्हणते छोटा आहे का, बरं मोठा घेऊ का, असं म्हणत तिने मोठा घास घेते आणि काव्याला भरवू लागते।
तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की नकोय मला. नंदिनी म्हणते बरं ठीक आहे, हा घास आईचा. असं म्हणत नंदिनीने आता पुढचा घास उचललेला आहे आणि तो काव्याला भरवत आहे. परंतु काव्याच्या मनातलं टेन्शन काही दूरच होत नाही. काव्याला मात्र ऐकायचंच नसतं. काव्या शांतच असते. काव्या म्हणत असते की मला नकोय. परंतु नंदिनी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते. नंदिनी तिला घास भरवत असते. त्यानंतर नंदिनी म्हणते बरं ठीक आहे, हा पण घास नकोय का. मग पुढचा घास उचलला जातो आणि ती म्हणते की हा घास ताईचा आहे. मग काव्या तो घास खाते आणि कारण तिला माहिती आहे तिची नंदिनी ताई तिला किती समजून घेते ते, ह्या गोष्टी तिला जाणवत आहेत. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चाललेलं असतं तेव्हा मात्र नंदिनी काव्याला पुरेपूर समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. नंदिनी काव्याला व्यवस्थित खाऊ घालत असते, तिच्याशी बोलत असते. आणि मग तिने खाल्ल्यानंतर नंदिनी तिला विचारते की आता मला सांग की तू का आली नाहीस आईकडे, आईने विचारलं तुझ्याबद्दल. तेव्हा नंदिनीला काव्या म्हणते की हो नाही आले मी, आणि मी फोन केला होता, माझं आणि आईचं बोलणं झालेलं आहे, असं काव्या सांगत असते. तेव्हा नंदिनी म्हणत असते की पण तिने ना तुझ्याबद्दलच विचारत होती ग मला गेल्यापासून. त्यावेळेस काव्या म्हणते की मग बाबा काय म्हणाले. बाबा हेच म्हणाले असतील ना की काव्याला कळतच नाहीये, जावई आला कारण जीवा आलेला होता पण मी आलेले नाही म्हणून बाबांना रागच आला असेल ना. तेव्हा नंदिनी म्हणते नाही ग, तसं काही नाही झालेलं. नंदिनी इकडे काव्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. नंदिनी काव्याची समजूत घालत असते, तिला सांगत असते आणि त्यासोबतच नंदिनी तिला म्हणत असते की विचार नको करूस. असं म्हणत नंदिनी आणि काव्या दोघीही बोलत असतात. त्यानंतर काव्याला नंदिनी खाऊ घालते, तिच्याशी बोलत असते. तिला एक एक घास काऊचा चिवचा करून ती अक्षरशः मोठ्या म्हणजे आई जशी आपल्या बाळाला भरवते त्या पद्धतीनं तिनं काव्याला भरवत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनीने काव्याला जबरदस्ती खाऊ घातलेलं असतं. काव्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. नंदिनी म्हणत असते असं नको ना करू, असं म्हणत काव्याला ती भरवत आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की काव्या आणि नंदिनी यांचं बोलणं सुरू आहे. नंदिनी काव्याची समजूत घालत आहे. काव्याच्या डोळ्यात मात्र पाण्याच्या धारा वाहत आहेत. नंदिनी म्हणत असते ठीक आहे, तुला जेव्हा खायचंय ना तेव्हा खाऊन घे, मी ते ताट ठेवून जात आहे. तेव्हा मात्र काव्या पाहत असते. नंदिनी तिला समजवते. नंदिनी तिला म्हणू लागते की काव्या मला ना तुला एक विचारायचं होतं. अगं काल ना आपण येताना तू अचानक गाडी थांबवली, तुला काय सांगायचं होतं ग. म्हणजे तू सांगितलं नाहीस कारण अचानक बाबांचा कॉल आला, आईची तब्येत बिघडलेली होती म्हणून आपल्याला जावं लागलं. तेव्हा काव्या म्हणत असते की हो. काव्य आता नंदिनीला सांगण्याचा प्रयत्न करत असते नक्की काय घडलेलं होतं. ती नंदिनीला बोलत असते. नंदिनी म्हणत असते की हे बघ काव्या, तुझ्या मनात काहीतरी चालू आहे हे मला चांगलंच माहिती आहे. तुझ्या डोक्यात टेन्शन सुरू आहे, तुझ्या डोक्यात विचार सुरू आहेत, पण तू मात्र मनातून काहीच सांगत नाहीये. तू मनातून बोलली, मनापासून बोलली, मनापासून तुझ्या मनात जे काही काहोर माजलेलं आहे, जे विचार चालू आहेत ते जर सांगितलं तर तुझं मन मोकळं होणार आहे, असं नंदिनी काव्याला समजवत असते. परंतु काव्याला मात्र त्या गोष्टी समजूनच घ्यायच्या नसतात. कारण काव्याला आठवत असतं, तिला असं जाणवत असतं की काहीही झालं तरीही आत्ता जर मी काय बोलले तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो, ही गोष्ट तिला वाटत असते. म्हणून तिनं काही बोलत नाही. कारण नंदिनी तिला विचारण्याचा प्रयत्न करत आहे पण काव्याने काहीच उत्तर दिलेलं नसतं. काव्या मात्र शांतच असते आणि ती म्हणते की आता मला नाही खायचं, असं म्हणत तिने शांतपणे आता ते जेवायला नको म्हणते. का नंदिनी म्हणते ठीक आहे, मी तुला काय सांगते आई, हे जेवण मी इथंच ठेवून जाते, तुला जेव्हा भूक लागेल ना तेव्हा तू खा, असं नंदिनी तिला सांगत आहे आणि तिच्याशी बोलत आहे. त्याचबरोबर नंदिनीने तिच्या पद्धतीने तिला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण काव्या मात्र तिच्याच विचारात गुंतलेली असते, तिच्या विचारांमध्ये तिचं चालू असतं. कारण तिला ती गोष्ट सहनच होत नसते की माझ्यासमोर माझा जीवा आहे आणि मी माझ्या जीवाशी अशा पद्धतीनं वागत आहे, ही गोष्टच तिला सहन होत नसते. नंदिनी म्हणत असते की सांग ना काव्या, काय झालं होतं. कसं आहे हो, मला तुझ्या मनात काय चालू आहे हे जाणवतंय, मला कळतंय तू का एवढी टेन्शनमध्ये आहे, पण मला ना एक्झॅक्ट कारण लक्षात येत नाहीये की नक्की काय झालेलं आहे. जर तू मला सांगितलं तर आपण त्याच्यावरती मार्ग काढूया. तेव्हा काव्याला आठवतं आईनं तिला सांगितलेलं असतं की हे बघ, नंदिनीचं ऑलरेडी एकदा लग्न मोडलेलं आहे. इतके दिवस फक्त तिनं दुसऱ्यांची लग्न जमवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि आज पुन्हा तिचं लग्न मोडलं तर तिच्या आयुष्यामध्ये काय होईल याचा विचार कर ना. कारण तिला आपणच समजून घेतलं पाहिजे. ह्या गोष्टी ज्या आईनं सांगितलेल्या होत्या त्या काव्याला आठवत असतात आणि काव्या मात्र शांतच राहते. काव्या काहीच बोलत नाही. कारण काव्याला असं वाटत असतं जर आता मी काय बोलले तर
ताईचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. कारण तिला आईनं सांगितलेलं आहे की इतके दिवस फक्त नंदिनी दुसऱ्यांची लग्न जमवत आलेली आहे, त्यांची लग्न लावून देत आलेली आहे, त्यांचं प्रेम त्यांना मिळवून देत आलेले आहे. परंतु आत्ता जर तू असं सांगितलंस तर तिचं दुसऱ्यांदा लग्न मोडेल आणि तिला ही गोष्ट सहन होणार नाही, असं नंदिनी सांगत नंदिनीबद्दल बोललेलं काव्याला आठवत असतं. त्यामुळं काव्याने जो निर्णय घेतलेला असतो की ताईला सगळं सांगायचं, तो डिसिजन तिचा थांबतो आणि ती मात्र नंदिनीला काहीच सांगत नाही. ती शांतच राहते. कारण काहीही झालं तरीही आईने जे सांगितलेलं आहे ते तिलाही वाटत असतं की आपण असं नकोय करायला, म्हणून काव्या शांत राहिलेली असते. परंतु काव्याची चिडचिड मात्र वाढत असते. काव्याला या गोष्टी सहनच होत नसतात. तिला खूप त्रास होत असतो. तिला कळत नसतं की या सगळ्यातून मी मार्ग कसा काढणार आहे. आणि मग तिने म्हणते की नाही ग, काही नाही सांगायचं मला, तसं काही नाही आहे, असं म्हणत तिनं विषय थांबवलेला असतो आणि ती म्हणालेली असते की तसं काही नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणते ठीक आहे, जेव्हा तुला वाटेल ना तेव्हा सांग मला, असं म्हणत नंदिनीने आता तिथून जायचं ठरवलेलं आहे. काव्याच्या समोर ताट ठेवलेलं आहे. तिला सांगितलेलं आहे की तुला जेव्हा जेवण करायचं आहे तेव्हा खाऊन घे, पण तू खा, मला माहिती आहे की तुला भूक लागलेली आहे, असं नंदिनी काव्याला सांगते आणि तिथून जायला निघते. कारण काहीही झालं तरीही काव्याला स्वतःच्या गोष्टी स्वतःला समजल्या पाहिजेत असं नंदिनीला वाटत आहे. काव्यानेही सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. घरातले सगळेजण व्यवस्थित तिच्याशी वागत आहेत, तिला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी आता काव्याकडे ताट देते आणि रूममध्ये येते. इकडे काव्या मात्र विचार करत बसलेली असते की काय मी सांगायला पाहिजे होतं का ताईला, मी तिच्याशी बोलायला हवं होतं का. हे सगळे विचार काव्याच्या डोक्यात सुरू झालेले असतात आणि काव्या मात्र त्याच गोष्टींचा विचार करत असते. काव्याला कळत नसतं की काय करायला हवंय. कारण काव्याच्या मनातल्या शंका मात्र दूर होतच नसतात. तिच्या डोक्यात विचार अगदी तिथे भरलेले असतात. तिला कळत नसतं की नक्की काय निर्णय घ्यायचा आहे, कशा पद्धतीनं गोष्टी करायच्या आहेत. इकडे पार्थ ऑफिसमधून घरी आलेला असतो. पार्थ घरी आलेला आहे हे पाहून लगेचच तिथे मानिनी येते आणि पार्थला विचारू लागते काय झालंय. पार्थ मात्र शांतच असतो. तो काहीच बोलत नाही. कारण पार्थ म्हणत असतो की आई मला कळतच नाहीये की मी काय करू, मला कळत नाहीये की या सगळ्यातून मी कसा मार्ग काढू. माझी ना खूप चिडचिड होते. एकीकडे मी इकडे काव्याला समजवत आहे की एवढं चिडचिड करायची गरज नाही, पण माझी स्वतःची इतकी चिडचिड होते की मला कळतच नाहीये. तेव्हा आई त्याला समजत असते, अरे बाळा, ही चिडचिड जी होते ती वेगळ्या कारणाने होते. कारण तुमच्या लग्नांचं ते प्रेशर आहे, त्यामुळे ही चिडचिड होते, असं मानिनी त्याला समजत असते. पार्थ म्हणत असतो की मला कळतच नाहीये की मी काय करू. तेव्हा मानिनी म्हणत असते की अरे बरोबर आहे, तुला माहिती आहे मला, पण आज भेंडीची भाजी होती ना डब्यात, खाल्लीस ना. तेव्हा पार्थ म्हणतो की हो. तेव्हा मानिनी म्हणते मला माहिती आहे तू डबा खाल्लेला नाही आहे, तो पिऊनला दिलेला आहे, कारण डब्यामध्ये भेंडीची भाजी नव्हती तर मटकीची भाजी होती, असं मानिनी सांगते. पार्थ म्हणतो की हो आई. मग तो तिनं सांगू लागते की मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, एका गोष्टीचा विचार कर ना. कारण काहीही झालं तरीही आत्ता एक गोष्ट महत्त्वाची काय आहे, काव्याबरोबर जर बायको म्हणून या नात्याने जर स्वीकार केला तर खूप त्रास होणार आहे. काव्याला सध्या मित्राची गरज आहे, मान्य आहे मला. काव्या वारंवार आपल्याला सांगत आहे की मी नंदिनी नाही आहे, मी काव्य आहे, ती ठणकावून आपल्याला सांगत आहे. पण आपल्याला तिला समजून घेणं जमत नाही, असं मानिनी सांगत आहे. तेव्हा ती म्हणत असते की मला ना खरंच कौतुक वाटतं ते म्हणजे नंदिनीचं. आधीपासूनच ती मला माहिती होतं की ती समंजस आहे, सगळ्या गोष्टी मला कळत होत्या, पण आत्ता मात्र ज्या गोष्टी माझ्या समोर येत आहेत त्या खरंच खूपच भयानक अशा आहेत. नंदिनीचा जो समजूतदारपणा आहे तो इतका चांगला आहे की त्याचा विचारही आपण कोणी करू शकत नाही. कारण नंदिनीनं ॲक्सेप्ट केलं, तिनं जीवाबरोबरचं नातं ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि त्या नात्याला तिने न्याय देत आहे. ही गोष्ट लक्षात येते का पार्थ, असं म्हणत ती समजवत असते. तेव्हा पार्थ म्हणतो हो, मीही तेच केलेलं आहे, मीही ॲक्सेप्ट केले, त्यामुळे तो अफर्डनेस आहे तो कमी झालेला आहे माझ्या आणि नंदिनीच्या नात्यातला, पण मला आता पुढे काय करायचं ते कळत नाहीये. तेव्हा मानिनी म्हणते की मला असं वाटतंय की काव्य आहे ना, तिचा मित्र बनून राहण्याचा प्रयत्न कर. जर तू काव्याचा मित्र झाला तर त्याचा फायदा होईल. जर काव्याची मैत्री झाली तर तुला त्या गोष्टी समजतील, नक्की काय करायला पाहिजे हे तुझ्या लक्षात येईल. पण जर आपण जबरदस्तीनं तिच्यावरती नातं लादत गेलो तर खूप त्रास होणार आहे. त्यापेक्षा तिचा मित्र बनून तिच्याशी समजून घेऊन जर तू राहिला तर त्या गोष्टी सोप्या होतील, असं मानिनी सांगत असते. तेव्हा ती म्हणत असते की होईल ना, प्रेम नंतर होईल, हा खूप मोठा टप्पा आहे, स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे, हे मलाही माहिती आहे, परंतु हा टप्पा पार करणंही तेवढंच गरजेचं आहे. हे सगळं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील,
काळजी करायची अजिबात गरज नाही. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता महत्त्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजे तुमच्या दोघांच्या नात्याला न्याय देणं. आत्ता तुला तिचा मित्र बनायचा आहे आणि मग मित्र बनून तुमच्या दोघांच्या नात्यातला अवघडलेपणा जो आहे तो कमी करायचा आहे असं मानिनी त्याला समजवत असते. पार्थला पण खूप बरं वाटत असतं. पार्थ आता थोडा रिलॅक्स झालेला असतो, कारण मानिनीने समजूतच अशा पद्धतीनं घातलेली असते की पार्थला सगळ्या गोष्टी आता कळलेल्या असतात. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी रूममध्ये आलेली असते. जीवाने रूममध्ये कपडे चेंज केलेले असतात, पसारा केलेला असतो, बेडवरती टॉवेल तसाच टाकलेला असतो. आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते काय करू मी हे? जीवाने मला ठणकावून सांगितलेलं आहे की त्याला पसारा अजिबात आवडत नाही आणि हा पसारा जर मी उचलला तर जीवाला पसारा आवडतो, तो पसारा नाही उचलायचा असं त्याने मला सांगितलेलं आहे, कारण त्याला वस्तू त्याच्या पसाऱ्यातच सापडतात. पण माझं मात्र उलट आहे की मला मात्र हा गोंधळ सहनच होत नाही. मी फक्त काय करते, त्याचं जे सगळं साहित्य आहे ते उचलते आणि त्याच्या कपाटात ठेवते. फक्त जसंच्या तसं मी ते ठेवते असं इकडं नंदिनी बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की नंदिनीचं हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि मग तिनं ते उचलते आणि जीवाच्या कपाटात सगळं साहित्य ठेवत असते. तेव्हा मात्र घडतं असं की नंदिनीनं ते साहित्य उचललेलं असतं, ती कपाटात ठेवत असते. तेव्हा कपाटामध्ये तिला हँडमोल्ड सापडतो जो जीवा आणि काव्याने बनवलेला असतो त्यांच्या नात्याच्या ॲनिव्हर्सरीसाठी. आणि तो हँडमोल्ड नंदिनी घेते आणि पाहते तर काय, त्याच्यावरती जे त्याचं बॉक्सचं झाकण असतं त्याच्यावरती JNK लिहिलेलं असतं. आणि तेव्हा मात्र नंदिनीला कळतं की हा हँडमोल्ड जो आहे तो एका मुलीचा आणि मुलाचा हातात मिळवलेला आहे. जे आणि के, जे म्हणजे जीवा आहे, मग के म्हणजे कोण हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्या क्षणी तिने पाहत असते म्हणजेच हे नक्की काय आहे, जीवा कोणत्या नात्यात होता हा प्रश्न तिला पडलेला असतो. म्हणजे तिला फक्त काळजी याच गोष्टीची वाटत असते की आपल्यामुळं त्रास होऊ नये, आपल्यामुळं हे सगळं जे काय आहे ते कळत आहे. आणि त्याचबरोबर जीवा तेवढ्यातच तिथे येतो आणि तो तिला ओरडू लागतो, तुला कळत नाहीये का, मी तुला सांगितलेलं आहे ना माझ्या कोणत्याही गोष्टीला हात लावायचा नाही, तू माझ्या या गोष्टी का उचललेल्या आहेत? तेव्हा नंदिनी म्हणते ठीक आहे, मला तुमच्या पर्सनल गोष्टीत नाही पडायचं, पण आता मी पाहिलेलंच आहे म्हणून मी विचारते की हा हँडमोल्ड आहे आणि यामध्ये एका मुलीचा आणि मुलाचा हात मिळवलेला आहे, मग याचा अर्थ काय आहे? हा हँडमोल्ड नक्की काय आहे, याच्यामागं काय आहे? असे अनेक प्रश्न मला पडलेले आहेत. हां, हे कोणतंही नातं असू शकतं, म्हणजे मित्रमैत्रिणीचं असू शकतं किंवा प्रेमाचं असू शकतं. पण मला फक्त विचारायचं आहे, जे म्हणजे जीवा आहे तर के म्हणजे काय आहे? जीवा मात्र नंदिनीकडे पाहत असतो, नंदिनी जीवाकडे पाहत असते, त्याला आठवत असतं. आणि तेव्हा काव्या त्याला म्हणालेली असते, आपण ना आपल्या दोघांनी आपल्या प्रेमाच्या गोष्टी आहेत त्या आपल्या मुलांना रंगवून रंगवून सांगायच्या आणि आपल्या मुलांना हे सगळं छान पद्धतीनं बोलायचं आहे. हे सगळं ती बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं घडलेल्या असतात. त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता मात्र शांत राहायचं नाही. आणि त्याचबरोबर इकडे हेच सगळं बोलणं आता जीवाला आठवत असतं. जीवाला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं. जीवा विचार करत असतो काहीही झालं तरीही आता महत्त्वाच्या गोष्टी ह्या घडत असतात की कशा पद्धतीनं हे सगळं मॅनेज केलं पाहिजे. कारण इकडे जीवाला मात्र सुचत नसतं. जीवा मात्र विचार करू लागलेला असतो आणि जीवा मात्र म्हणत असतो की आता हिला काय सांगू. शेवटी तो म्हणतो की हो, जे तुला वाटते तेच खरं आहे, कारण हे जे आहे हँडमोल्ड आहे ते माझं आणि माझ्या रिलेशनमधल्या मुलीचं. हे ऐकल्यानंतर मात्र नंदिनीला धक्का बसतो, पण नंदिनीनं पुढं काही विचारलेलं नसतं. जीवा मात्र शांतपणे असतो. जीवाला प्रश्न पडलेले असतात आणि जीवाला त्या प्रश्नांची उत्तर आता नंदिनीला द्यायची असतात. जीवाने जेवढं त्याला सांगायचं आहे तेवढंच नंदिनीला सांगितलेलं असतं आणि पुन्हा तो शांत बसतो, कारण जीवाला काहीच बोलायचं नाही आहे. जर आपण बोललो तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो असं जीवाला वाटत असतं. नंदिनीला वाईट वाटत असतं की म्हणजे जीवाला कोणीतरी मुलगी आवडत होती आणि आपण मात्र जीवाला या सगळ्या नात्यात अडकवलेलं आहे. या गोष्टीचं टेन्शन आता नंदिनीला येऊ लागलेलं आहे आणि त्याहीपेक्षा मोठं टेन्शन आता जीवाला आलेलं आहे की नंदिनीला तर आपण सांगून टाकलेलं आहे, परंतु त्याला हेही आठवत आहे काव्याबरोबरचे प्रेमाचे क्षण, काव्य आणि त्याचं नातं कशा पद्धतीनं होतं हे सगळं त्याला आठवत असतं आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. त्याला खूप वाईट वाटलेलं असतं, कारण काहीही झालं तरीही आत्ता त्याला जे घडलेलं आहे त्याबद्दल खूपच वाईट वाटत असतं.
कारण त्याने नंदिनीसोबत लग्न करण्याचा निर्णय तर घेतलेला असतो, तो निर्णय त्याचा स्वतःचा असतो. पण अचानक या सगळ्या टेन्शनमुळे या सगळं घडत असतं. याचा त्रासही त्याला तेवढाच होत असतो. नंदिनी जीवाला विचारत आहे. जीवाने नंदिनीला सांगितलेलं आहे. आता त्यानंतर मोठी गोष्ट घडते, ती म्हणजेच की आता काहीही झालं तरीही काव्या मात्र जीवाला विसरू शकत नाही. जीवा कसं तरी स्वतःला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो, पण काव्याची अवस्था मात्र खूपच वाईट होत असते. काव्याला कळत नसतं की या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं आहे. आणि मग काव्याला जीवाने जी कविता बनवून पाठवलेली असते, स्वतःच्या आवाजात ती रेकॉर्ड केलेली असते, ती कविता काव्याने आता सुरू केलेली असते आणि मोबाईलवरती ती व्हॉइस नोट जी आहे ती ऐकत बसलेली असते. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की रम्या तिच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आलेले असते. खरं रम्याचं हे सगळं नाटक असतं. रम्याला काही त्याच्याशी देणं घेणं नसतं. काव्या जेवली का नाही याच्याशी तिला देणं घेणं नसतं. तिला फक्त देणं घेणं असतं ते म्हणजे यांच्यामध्ये आता काव्याचा वीक पॉईंट काय आहे. आणि मग ती प्रेमाची कविता काव्या ऐकत बसलेली असते आणि त्याचबरोबर तिच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं. काव्या तिथं आलेली असते, रम्या तिथं आलेली असते आणि रम्या जेव्हा ते ऐकते तेव्हा तिला कळतं की हा तर जीवाचा आवाज आहे. आणि जीवाचा आवाज ऐकून तिला मात्र धक्का बसलेला असतो. त्यासोबतच रम्याने जेवणाचं ताट आणलेलं असतं आणि ती काव्या अशी हाक मारते आणि त्या क्षणी काव्या म्हणते की आता तुझे काय ऐकलं ते काही खरं नाही आहे, असं तिला बोलू लागते. खरं तर आता काव्याची ती कविता जी आहे ती रम्यानं ऐकलेली आहे. आता रम्या या गोष्टीचा कसा फायदा घेणार, काव्याला काय त्रास देणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.